शुभ सकाळ. बघा आज सकाळचं मी काय केलं, सकाळी उठल्यापासून लोटझाड पाणी बिनी भरलं आणि आंघोळी ह्यांच्या झाल्या की त्याच पाण्यात मी काय केलं होतं, शेंगा शिजत ठेवल्या होत्या. शेंगा शिजत ठेवल्यात. चला आपण बघूया शेंगा शिजल्यात का. कारण शेंगा शिजत ठेवून तोपर्यंत मी बरंचसं घराचं काम उरकून घेतले. अरे वा छान, हे पहा आपल्या शेंगा शिजले गेले आहेत. ह्या शेंगा काढून घेऊ, वाळत घालू आणि परत त्या डिशमध्ये आहेत त्या शेंगा आपण शिजत घालूया. अजून बादलीत भरून ठेवलेली घरात तेही शेंगा आपल्याला वाळत घालायच्या आहेत. शिजलेल्या शेंगा वाळत घालण्यासाठी तिथं अंथरून टाकलेलं आहे बघा वाळवण्यासाठी. तिथं आपण आता त्या टोपातल्या शेंगा काढूया आणि इथं ह्याच्यावरती टाकूया. चटई आणि साडी हातरली त्याच्यावरती वाळत घालूया. चला आता आपण टोपातल्या शेंगा काढू, त्या शिजलेल्या आहेत त्या. आता झाऱ्यानं आपण शेंगा काढून घेऊया. शेंगा शिजेपर्यंत भरपूर काम उरकून घेतले. मी काय केलं, भांडी झाली, नाश्ता झाला, लोटझाड झाली, पाणी आलं होतं ते पाणी भरलं, तोपर्यंत शेंगा ह्या शिजत छान शेंगा शिजल्या. आता शेंगा काढून आपण वाळत घालूया. एक टोबर शिजले. आता हे आपण थोड्या परत शिजायला टाकूया. तोपर्यंत घरातलं आपलं राहिलेलं काम उरकून घेऊया. झालं मग. आणि ह्या शेंगा वाळत घालूया. शिजले, पाणी छान उकळतंय, जाळ पण चांगलासा लागलाय, ऊन पण पडलंय. ह्या शेंगा आपण अशा उन्हात घालून ह्या शेंगा वाळवून शेंगा ठेवल्या, वर्षभर आपल्याला शिजकी शेंग खाता येते. त्या टोपातले शिजले की परत त्या वाळत घालूया. त्या शेंगा शिजेपर्यंत परत घरातलं काम आहे ते उरकून घेते. हे पहा परत ह्या टोपात हे टाकलेले आहेत शेंगा, जास्तीच्या टाकल्या, पाणी चांगलं तापलंय. परत आपण एक टोप शेंगा शिजवून घेऊ. ह्याच्यात मीठ टाकून घेऊया परत. आधी पण आधीच्याही शेंग्यात मी मीठ टाकलं होतं, ह्याच्यातही परत मीठ टाकते. मीठ टाकून हे शेंगा शिजवायचे असतात. आता परत शिजू द्या. छानसा जाळ लावते. हे पहा जाळ चांगला लागला आहे. आता घरातलं बाकीचं काम होईपर्यंत आपलं शेंगा शिजतील. आज खूपच दमले, काम भरपूर सकाळचं पडतं ना. पाणी भरून झालं, नाश्त्याची भांडी झालीत, परत कपडे भिजत घातल्यात, कपडे धुवायचीत, अजून स्वयंपाक व्हायचा आहे. आता आपण स्वयंपाकाला सुरुवात करूया. हे पहा आता घरात आले, म्हणलं स्वयंपाक करावा. लाईट चालू केली तर घरात लाईटच नाही, हो का. बटन चालू करून आले, बटन चालू केलं लाईटीचं. हे पहा लाईटीचं बटन चालू केलं आणि बघते तर घरात लाईटच नाही येईल. आता कसं स्वयंपाक करू. व्हिडिओ मला आता काढायचं होतं, तुम्हाला दाखवायचं होतं. स्वयंपाक आता बनवणार होते मी. आता कुकर वगैरे लावते. स्वयंपाक काय आता दाखवता येणार नाही येईल. आता काय करणार, लाईट गेली, आता स्वयंपाक करायला लागेल मला. आणि सांगायचं म्हणजे काल काय झालं, माझा मुलगा तालुक्याच्या गावाला गेला आणि पप्पांसाठी काय आणले माहिती आहे का तुम्हाला. हे पहा, हे बघा, पप्पांसाठी ते ना रेडिओ घेऊन आला आहे. नवीन रेडिओ आणला आहे पप्पांना. त्यांना खूप रेडिओची गाणी ऐकायला सकाळचं आवडतात, बातम्या म्हटलं तरी. त्यासाठी तो काय केलं, काल जाऊन रेडिओ घेऊन आला आहे. कसा आहे रेडिओ बघा. हे पहा असा रेडिओ आणला आहे. आणि काही न बोलता न सांगता तो काय म्हणला, मी काहीतरी आणलं आहे, गिफ्ट आणणार आहे, मला पैसे पाहिजेत. आणि त्याने जे जवळ पैसे ठेवले होते त्याच्यात थोडे त्याला पैसे लागणार होते, ते मग मी दिले. मग गेला आणि तो ना ह्या रेडिओ आणला. हा बॉक्स आणून शानी त्याने ना लपवून ठेवला होता. जेव्हा पप्पा आलेत तेव्हा पप्पांच्या हातात दिला आणि म्हणलं, हे घ्या पप्पा तुम्हाला गिफ्ट. तर किती छान वाटतं ना आपल्या मुलांना आपल्याला गिफ्ट दिले. हो कसा वाटतं रेडिओ बघा. ह्यांना रेडिओची गाणी ऐकायला, रेडिओमध्ये बातम्या, टी व्हीपेक्षा मोबाईलपेक्षा ह्यांना खूप आवड म्हणजे रेडिओची आहे. म्हणून त्याच्यासाठी रेडिओ आणला आहे बघा. आता आपल्याला स्वयंपाक करायचा होता, दाखवायचा होता, पण मी काही दाखवू शकत नाही, व्हिडिओ काढू शकत नाही. कारण काय तर हे झाले, लाईट घरात गेली. आता आपल्या ह्या शेंगा शिजतात, तोपर्यंत स्वयंपाक करून घेते. ह्या शेंगा वाळत घातले ते की मग झालं. परत मला चटणीची तयारी करायची, तेही नंतर मग मी तुम्हाला दाखवेन. कसा वाटला ब्लॉग व्हिडिओ. चला मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आज सकाळची माझी ही सुरुवात आणि कामं आणि गडबड खूप भरपूरशी झालेली आहे. सकाळी 6-7 वाजता कामाला गेले ते. मुलगा पण बाहेर गेला आहे मुलांबरोबर, त्यामुळं सर्व घरातलं एकटीलाच बघायला लागलं. परत बाकीचं घरातलं आहेत कामं तीही मलाच करायची आहेत. चला मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नक्की हा व्हिडिओ बघा.
कमेंट्स करा आणि मला सांगा कसं झालं आहे ते. चला मग बाय.